प्रत्येक वेळेस आलेला असेल तर त्यांच्यासाठी सर्वांना माहिती सांगतो, जे स्वामी पहिल्यांदा अक्कलकोटला आले ते या चोळप्पा महाराजांच्या घरी, आणि यांच्या घरी स्वामींनी इथे 21 वर्ष वास्तव्य केलं. तर 21 वर्ष त्या वास्तव्यानंतर स्वामींनी चोळप्पा महाराजांना सांगितलं की चोळप्पा, तुझ्या घरी मी 21 वर्ष इथे राहिलेलं आहे, माझी जायची वेळ झाली आहे, मी निघतो आता, जर तुला काय हवं असेल तर मागून घे, धन दौलत पैसा सोनं नाणं जमीन जायदाद तुला जे काय हवं मागून घे. पण चोळप्पा महाराजांनी कुठल्याही संपत्तीवर आशा न ठेवता स्वामींना सांगितलं, कुठल्याही सुखावर आशा न ठेवता स्वामींना सांगितलं की स्वामी जर तुला काही द्यायचं असेल तुमची समाधी माझ्या घरी द्या. जसं गेले 21 वर्ष माझ्याकडनं आपली सेवा झाली आहे, तसंच माझ्या पुढच्या पिढीकडनंही आपली अखंड गुरुसेवा वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या झाली पाहिजे. म्हणून मग स्वामींनी चोळप्पा महाराजांच्या हट्टाखाती चैत्र मध्य त्रयोदशी 30 एप्रिल 1878 रोजी ते चोळप्पा महाराजांचं घर काढून मंदिर बांधून घेतलं आणि ते समाधी घेतली. समोर आपला मुखवटा दिसतो वस्त्रंकार केलेला, तर ती स्वामींची समाधी आहे. ज्यांना आता दिसत नाही त्यांना इथे वर आल्यानंतर दिसेल, नंतर दर्शनासाठी आल्यानंतर दिसेल. तर स्वामींची ही समाधी आहे, त्याच्या खाली प्रत्यक्ष पद्मासन असते, अजूनही स्वामींचा देह त्या खाली ठेवलेला आहे. तर समाधी घेण्याच्या पूर्वी स्वामींनी सांगितलं की बाबा अक्कलकोटला येणारे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या कारणास्तव येणार आहे. कुणी श्रद्धेने येतं, कुणी निष्ठेने येतं, कुणी निस्वार्थ भावनेने, कुणी मनामध्ये स्वार्थ घेऊन, कुणी मनामध्ये कपट घेऊन येतं. तर स्वामींनी सांगितलं प्रत्येकांसाठी हा जो माझा मठ आहे हा खुला नसणार आहे, जो तो आपापल्या कर्माने इथपर्यंत आला पाहिजे. म्हणून अक्कलकोटला आलेली प्रत्येक व्यक्ती पहिला माझ्या वडाच्या पारंब्याखाली बसून माझं नामस्मरण जप तप करून आपापल्या गावी निघून गेली पाहिजे. असे कित्येक वर्ष करतील. ज्या दिवशी त्यांची कर्म शुद्ध होतील किंवा पाप नाहीशी होतील त्या दिवशी त्यांना या समाधी स्थानाचं महत्त्व आणि इथलं दर्शन घडलं पाहिजे. म्हणून स्वामींनी सांगितलं तेव्हा ह्या स्थानाचा कुणीही प्रचार करायचा नाही, म्हणजे कोणालाही इथंपर्यंत बोलावून घ्यायचं नाही. जो तो आपापल्या कर्माने, आणि जोपर्यंत माझी इच्छा होत नाही तोपर्यंत मी त्याला येऊ देणार नाही. म्हणून आता मुंबई पुण्यावरनं दुसऱ्या देशातलं लोक, लाखो लोक अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी येतात, पण एका किलोमीटरमुळे त्यांचं दर्शन स्वामींचं राहून जातं. वडाच्या झाडाचंही तितकंच महत्त्व आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त ह्या समाधी स्थानाचं महत्त्व आहे. म्हणून आज जे काही तुम्ही आलेला आहात हे तुमच्या कर्माने इथपर्यंत आलेला आहात. कुणी बोलवलंय, कुणी सांगितलंय, कुणी पाठवलंय, कुठेतरी बघितलंय, हे फक्त निमित्त मात्र. पण आजच इथं आलात त्यांच्या मागचं कारण म्हणजे आपले कर्म, त्याच्याने स्वामींच्या इच्छेने त्यांनी तुम्हाला बोलवून घेतलेलं आहे. आणि आता आम्ही चोळप्पा महाराजांचे 5वे वंशज, आमची 5वी पिढी, आता 5 पिढ्यांपासून आपल्या परिवाराकडनं स्वामींची सेवा होत असते. समाधीच्या आधी स्वामींनी सांगितलंय किंवा हे जे काही माझी समाधी आहे तर चोळप्पा महाराजांनी मला मागून घेतलंय चोळप्पानं, तर त्याच्या इच्छेखातीर वंश परंपरेने माझ्या इथली समाधीची सेवा त्यांच्या पुढच्या पिढीकडनं होत राहणार आहे. म्हणून आज तागायत या समाधीला 150 वर्ष झालं. आजपर्यंत ह्या समाधीची काही सेवा आहे आपल्या परिवाराकडनं होत असते. समोर जो तुम्हाला मुखवटा दिसतो त्याच्या खाली वर जेवढा गाभारा दिसतो तेवढ्याच एक खाली गुहा आहे, त्या गुहेला ब्रह्मानंद गुहा म्हणतात. त्या गुहेमध्ये त्या मुखवट्याच्या खाली अजूनही प्रत्यक्ष पद्मासनाचे स्वामी स्वतःखाली बसलेले आहेत. कुठलीही मूर्ती पादुका स्थापन केलेलं मंदिर नसून स्वामींनी स्वइच्छेने चोळप्पा महाराजांच्या घरी ती समाधी घेतलेली आहे. हे या स्थानाचं वैशिष्ट्य. आणि तिथे दर गुरुवारी म्हणा, पौर्णिमेला म्हणा, स्वामींच्या समाधीला अभिषेक अन्नदान सेवा होत असतात. आता येत्या परवा दिवशी 25 तारखेला वर्षाचा शेवटचा गुरुवार आहे आणि 1 तारखेला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन वर्षाचा पहिला गुरुवार आहे. ज्या भक्तांना आपल्या परिवाराच्या वतीने अभिषेक अन्नदान सेवा करायचे तिकडे येऊन मला भेटायचं, तुमचं नाव पत्ता दिला, तुमच्या नावानं समाधीला अभिषेक अन्नदान सेवा करून प्रसाद तुम्हाला पुस्तकाने दिलं जाईल. सर्वांना ऐच्छिक आहे, ज्यांची ज्यांची इच्छा आहे ते देऊ शकता. बाकीच्यांनी समोर जे पादुका आणले जातील, पादुकांनी डोकं टेकून नमस्कार करा आणि असं प्रदक्षिण रांगेतनं बाहेर जाऊन ह्या साईडला ह्या गेटच्या इथे तुम्हाला प्रसाद वगैरे ठेवलेला आहे. तीर्थ आणि प्रसाद आहे, तर तीर्थाचा लाभ घ्यायचा आहे. तर सर्वांना अजून एकदा विनंती आहे की कोणीही धक्काबुक्की करू नका. तुमच्यासाठीच वरपर्यंत पादुका घेणार तुम्हाला दर्शन सोडणार आहे.